शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही सोलारचं पेमेंट केलेलं असेल तर लवकरच तुमच्या शेतामध्ये या ठिकाणी सोलारचं मटेरियल हे येत असतं आणि ते आल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतामध्ये मटेरियल आल्यानंतर आपल्याला ते स्पॉटवर या ठिकाणी न्यायचं असतं आणि ते नेल्यानंतर आपण जे व्हेंडर त्या ठिकाणी निवडतो त्या कंपनीचा प्रत्येकाचं फाउंडेशन हे वेगवेगळं असतं. त्यामुळे आपल्या त्या खड्ड्याची साईज असते ती आपल्याला किती फूट खोल घ्यायचं आहे ते त्या कंपनीनुसार त्याचं फाउंडेशननुसार असतं. या ठिकाणी आपण 3 फूट या ठिकाणी खड्डा खांदलेला आहे आणि त्याचबरोबर वाऱ्याचा या ठिकाणी आपल्याला वारं आल्यानंतर आपलं पूर्ण जे नुकसान आहे ते टाळण्यासाठी आपण या ठिकाणी सिमेंट, खडी, रेती त्याचबरोबर या ठिकाणी दगडाचा वापर करणार आहोत. अतिशय चांगल्या प्रकारे मजबूत फाउंडेशन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला होणाऱ्या भविष्यातील नुकसानीत आपण या ठिकाणी टाळू शकतो. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी फाउंडेशन केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जे इतर साहित्य आहे ते देखील पूर्णतः बघून घ्यायचं आहे की पूर्णतः मटेरियल आपलं आलेलं आहे का नाही. या ठिकाणी सर्व सामान आल्यानंतर अशा प्रकारे आपलं इन्स्टॉलेशन चालू आहे आणि बघू शकता प्रत्येक कंपनीचं इन्स्टॉलेशनमध्ये थोडासा फरक असतो आणि त्याप्रमाणे आपल्याला ते इन्स्टॉलेशन करायचं असतं. अशा प्रकारे आपण पूर्ण या ठिकाणी आपली फिटिंग झालेली आहे आणि आपण आता मोटर या ठिकाणी बोरवेलमध्ये सोडणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता की या ठिकाणी आपलं इन्स्टॉलेशन झालेलं आहे आणि आता आपण या ठिकाणी मोटर चालू करणार आहोत. तर आपला 5 HP या ठिकाणी सोलार आहे आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि नवीन असाल तर लाईक करा. बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी इन्स्टॉल झालेलं आहे.